प्राधान्य मिळालं पाहिजे, तसे स्थानिक लोक पुढे आले पाहिजे. तर या संदर्भात तुमचे काय विचार आहे? स्थानिक लोकांना प्राधान्य मिळालं पाहिजे ही पहिल्या दिवसापासून माझी देखील भावना आहे. 80% स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी मी गेली कित्येक वर्ष प्रयत्नशील आहे. पण या सगळ्या बाबतीमध्ये आपली देखील मानसिकता बदलली पाहिजे. आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वी रत्नागिरीतनं एक मोर्चा निघाला की अमुक एका ठिकाणी इंडस्ट्री झाली पाहिजे, तमुक एका ठिकाणी इंडस्ट्री झाली पाहिजे. आणि त्यांचं नेतृत्व करणारे रिटायर्ड झालेले इंडस्ट्रीमध्येच लोक होते. पूर्वी ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये जी काम करायची त्याच इंडस्ट्रीमध्ये लोकांना नोकरी लागली पाहिजे म्हणून त्यांनी मोर्चा काढलेला होता. तर त्यांना मी बोलून विचारलं, तू ज्या नोकरीला होता, ज्या कंपनीमध्ये होतास, त्या कंपनीमध्ये तू रत्नागिरीतले किती लावलेस? तर आकडेवारी 0 आली. पण माझं म्हणणं आहे की आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. आज मी माझी फर्म चालवत असेल किंवा मी माझा उद्योग बघत असेल तर त्याच्यामध्ये स्थानिक किती आहे, तर मला दुसऱ्याला सांगण्याचा अधिकार. ज्यांनी मोर्चा काढला ते जर एका कंपनीमध्ये काम करत आहेत, त्यांनी एकही कोण लावला नाही आणि त्यांनी नंतर सांगायचं की त्याच कंपनीमध्ये लोक लावा आणि त्याच्यासाठी मोर्चे काढायचे, हे काही संयुक्तिक नाही. म्हणून कोकणातल्या लोकांनी देखील आधी सगळे उद्योग करायला शिकलं पाहिजे. सगळे उद्योग मी चांगल्या अर्थानं म्हणतोय मी, कारण आपल्याकडे चायनीज गाडी आपण टाकतो, आणतो नेपाळचा, तो दिसतो चायनामधला म्हणून आपण चायनीज गाडी टाकतो. माझं उलटं म्हणणं आहे, चायनीज गाडी टाकली पाहिजे पण त्याच्यावर काम करणारा देखील माझ्या पालीतला असला पाहिजे, तो खूप पालीतला असला पाहिजे. पण ते आपण काय शिकत नाही. आज आपण मुंबईला ज्यावेळी जातो तेव्हा आपण मुंबईला सांगतो की पेपर टाकणारा भले ठीक आहे, युपीचा असेल, बिहारचा असेल, मी तसं कोणी काम करावं असं म्हणत नाही. पण आज आपली लोक कोविडमध्ये जर आपण अभ्यास केला तर जी लोक युपीमध्ये निघून गेली, पण त्या युपीच्या गेलेल्या लोकांचं काम महाराष्ट्रात कोणच करू शकलं. साधं रत्नागिरीचं उदाहरण आहे, रेक येते धान्याची रेक युपीचे कामगार नसल्यामुळं आपण खाली करून घेऊ शकलो. त्याच्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये ज्यांना काम करायचे ते आपल्या देशामध्ये सुद्धा करू शकतात, आपल्या राज्यामध्ये सुद्धा करू शकतात. पण करण्याची भावना असली पाहिजे. आता ही भावना काय आपण सांगू शकत नाही की तू जाऊन कर, आपण थोडंफार त्यांना गाईडलाईन देऊ शकतो, पण ती देखील ऐकण्याची मानसिकता असली पाहिजे. कुठचंही काम करण्याची तयारी असली पाहिजे. तर तुम्हाला मानणार आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बराच अंशी वर्ग आहे, तर तुम्ही काय संदेश द्याल की या कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा? कोविडच्या परिस्थितीमध्ये सुरुवातीला जसं मी सांगितलं की सगळ्यांनीच घरामध्ये सुरक्षित राहिलं पाहिजे, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे आणि रोजगार निर्मितीच्या वेळी आपल्याला रोजगार मिळेल ही भावना ठेवून आपण पुढे आलं पाहिजे. लोकांची चर्चा केली पाहिजे, प्रत्येकामध्ये नम्रता असली पाहिजे. जे विद्यार्थी असतील त्यांना देखील सांगायचं की ते भविष्य आहे त्या भारताचं, महाराष्ट्राचं, त्याने देखील त्यांच्या क्षेत्रामध्ये पुढे आलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की आज तुमचं एक चांगलं दालन हे रत्नागिरीकरांसाठी, कोकणासाठी निर्माण झालेलं आहे. तुमच्याकडनं देखील चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्यात, लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि काही दिवसानंतर हा देखील युट्यूब चॅनल महाराष्ट्रातला एक अग्रेसर चॅनल बनावा ही देखील मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आता फक्त महत्वाचा एक प्रश्न असा विचारायचा आहे की सक्का भाऊ पक्का वैरी म्हटलं जातं. बऱ्याच आमच्या गावातल्या जागा, अगदी शहरातल्या सुद्धा जागा एकमेकांच्या भांडणामुळे आढळून राहिल्या. पण किस चक्की का आटा खाते हो असं म्हणावं लागेल. पण एक भाऊ दुसरा भाऊ मोठा व्हावा म्हणून प्रयत्न करतो. तर हे प्रेम जे आहे की एक भावाला मोठा भाऊ मोठं करतोय, तर ते भैयाच्याबद्दल काय सांगाल? हीच खरी आपली संस्कृती आहे ना. आपल्या एखादा घरातली व्यक्ती जर मोठी होत असेल तर शेवटी एकामेकाचं आपल्याला प्रत्येकाला सहकार्य पाहिजे. आणि म्हणून घरातले संस्कार देखील अतिशय महत्वाचे आहेत. घरातनं जी संस्काराची निर्मिती झाली तीच अशी होती की एकामेकाबद्दल आपुलकी असली पाहिजे, एकामेकाबद्दल सहाय्य करण्याची ताकद असली पाहिजे. एकाला जर अडचण आलं तर दुसरा भाऊ उभा राहायला पाहिजे, दुसऱ्याला जर अडचण झाली तर पहिल्यानं त्याला मदत केली पाहिजे. आणि हे ज्यावेळी संस्कार होतात त्यावेळी मला असं वाटतं की काही कमी पडत नाही. म्हणून अनेक लोकांना असं वाटतं, अनेक लोकांनी ते प्रयत्न पण केलेले आहेत. माझ्यामध्ये आणि माझ्या मोठ्या भावांमध्ये वाद लावण्याचे प्रयत्न देखील केलेले आहेत. कधी कधी आम्ही वाद लावल्यासारखे देखील, म्हणजे वाद झाल्यासारखे देखील दाखवतो, पण ते आमच्या ऍक्टिंगवर कोणी जाऊ नये. त्याच्यामध्ये ते जर पडले तर ते अडचणीमध्ये येतील. त्याच्यामुळे आमच्या दोघांमधलं बाउंडिंग एवढं आहे की त्याच्यामध्ये येऊन ब्रह्मोदय देखील फाटाफूट करू शकत नाही, एवढं आमच्यामधलं बाउंडिंग असल्यामुळं आम्ही दोघं प्रत्येक गोष्टीची चर्चा करून आणि घरात चर्चा करून, वडिलांची देखील चर्चा करून आम्ही काम करत असतो. त्याच्यामुळे कोणाच्या मनामध्ये जर असे मनसुबे असतील, या दोघांमध्ये काही वैर निर्माण होऊ शकतं, तर त्यांची ती दिवा स्वप्न आहे आणि ते ज्यांनी ज्यांनी करण्याचा प्रयत्न केला ते प्रवाहाच्या बाहेर पण गेले. भैयाबद्दल काय बोलाल एका वाक्यात? मी ते सांगितलं ना, असं दोन भावांमधलं बाउंडिंग ही असं असलं पाहिजे ना, अशीच साथ मिळाली पाहिजे, अशीच साथ मिळाली पाहिजे. साहेब
खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत आहात. आमची दैनिक फ्रेश न्यूजच्या वतीनं अशी इच्छा आहे की खूप मोठे मोठे टप्पे तुम्हाला पार करायचे आहेत. बरीच शिखरं पादाक्रांत करायचे. जसं पुष्पाचं तुम्ही नाव घेतलं तर तुम्ही मगाशी म्हणालो अनंत आमची लिहायसाठी अनंत आणि आशा येणारा तुला पाहणार. तर या तुमच्या सर्व प्रवासामध्ये आमच्या रत्नागिरीकरांची आमच्या सर्व मीडियाच्या लोकांची साथ तुमच्या सोबत आहे. आणखी फक्त मी शेवटचं सांगेन की आम्हाला एक चांगल्या शुभेच्छा तुमच्या रूपानं मिळाल्या. आज मला मनापासूनचा एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून आनंद आहे. एका चांगल्या दालनाचं उद्घाटन करण्याची संधी मला माझ्या सर्व सहकार्याने दिली. मी मनापासून फ्रेश न्यूजला शुभेच्छा देतो आणि काहीच दिवसामध्ये हे फ्रेश न्यूज चॅनल हे महाराष्ट्रातलं एक अग्रगण्य चॅनल बनावं ही देखील ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.